गडचिरोलीत दारू तस्करांना जबर धक्का. अहेरी पोलिसांची 1 कोटींच्या अवैध दारूवर बुलडोझर कारवाई. पाहूया लोकराज्य टीव्ही न्यूज चॅनलकरिता आनंद दहागावकर, जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली यांचा हा खास रिपोर्ट. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही सुरू असलेल्या अवैध दारू तस्करीवर अहेरी पोलिसांनी मोठा घाव घातला आहे. तब्बल 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा जप्त दारूसाठा नष्ट करण्यात आल्याने तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसायावर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अहेरी, पेरीमिली, व्यंकटापूर आणि राजाराम पोलीस ठाण्यांमध्ये दाखल 159 गुन्ह्यांमधील जप्त दारूचा साठा अधिकृत परवानगीनंतर नष्ट करण्यात आला. 2024 ते 2025 या कालावधीत जमा झालेला हा मुद्देमाल साठवून ठेवणे कठीण होत असल्याने प्रशासनाने ही निर्णायक पावले उचलली. या कारवाई दरम्यान 2 पंचांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने 15 बाय 15 फुटांचा खड्डा खोदण्यात आला. रोड रोलरने बाटल्यांचा चुराडा करून तो खड्ड्यात टाकण्यात आला आणि जागा पुन्हा बुजवण्यात आली. पोलीस निरीक्षक हर्ष लेकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सहकार्याने ही मोहीम पार पडली. पुढील काळातही अवैध दारूविरोधात कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्या ठिकाणी आज महाराष्ट्र दारूबंदी कायद्यात जप्त असलेला मुद्देमाल त्या ठिकाणी नाश करण्यात आलेला आहे. सदर मुद्देमालाबाबत मान्य कोर्ट यांची परवानगीने तसेच माननीय पोलीस अधीक्षक साहेब, माननीय ॲडिशनल SP साहेब तसेच SDPO साहेब यांच्या मार्गदर्शनात पोस्टे अहेरी येथील 142 गुन्ह्यातील 99,38,000चा मुद्देमाल तसेच राजाराम खानला येथील 8 गुन्ह्यातील 17,015 रुपयाचा मुद्देमाल, पोस्टे पेरमिली येथील 7 गुन्ह्यातील 66,370 रुपयाचा मुद्देमाल तसेच उपपोस्टे व्यंकटापूर येथील 2 गुन्ह्यातील 11,290 असा एकूण 159 गुन्ह्यातील 1,32,675 रुपयाचा मुद्देमाल नाश करण्यात आलेला आहे. या ठिकाणी एक्साईज PSI शुभम चौधरी तसेच पंच व इतर साक्षीदार यांच्या उपस्थितीत इथे मुद्देमाल नाश करण्यात आलेला आहे.